यायला मी जर एखाद्या पुरीसोबत व्हिडिओ काढला तुम्हाला डायक वाटतो मी काय प्री वेडिंग केली काय? यायला तिच्या सोबत फिरत होतो हे बारकं पोरग कुठून आलं मधीच? अरे अरे कवाब मी हड्डी तू किधर से आ गया रे भाई? या शेतकऱ्यांच्या सोयाबीनी तशा गेल्या पाण्याने वाहून. मग कसं आहे आम्हाला काही काम राहिलेलं नाही, मग हेच असे काहीतरी उद्योग करायचे. आणि तसं पण लई दिवस झाले तेव्हा आहे ना आम्ही एक आहे ना स्टोरी लिहिली होती जिच्यावर आम्हाला व्हिडिओ करायचा होता. ते सगळं जाऊ द्या, पण या स्टोरीच्या कागदांवर मला एवढं सह्या का बरं करून घेतलं मला तेच नाही कळलं हो. नाही तर या बाई भो नंतर मला कळायचं का माझी जमीन घेतली यांनी सारी यांच्या नावावर करून. डायरेक्ट कॅमेरा बिमेरा लावून शूट करायचं होतं. म्हणलं कॅमेरा लावायची गरज आहे, म्हणलं तसा काळा पडलोय काम करू करू. आता कॅमेऱ्यानं कसं मग माणूस गोरा दिसतं ना, त्याच्यामुळेच रे बाकी काही नाही. मग काय आम्ही पोहोचलो लोकेशन, हिरोईन वगैरे आली. म्हणलं बाबो हिरोईन ही काय? त्यांना म्हणलं पिक्चरचं हिरो कोण आहे? ते म्हणते तसा तू बिलकुल वाटत नाही, पण जाऊ दे बा आता तूच आम्हाला पैसे दिले मग आता तूच हिरो आहे. अरे मला ऍक्टिंग काय करावं ते सुचना, मी इकडून तिकडे नुसते ट्रॅक्टरला चक्रा मारायचो. अरे मग हिरोईन म्हणत असं ना, अरे बाबा कुठं गाडी बिडी तरी फरवून नसते इकडे तिकडे चक्रा मारायला राहिलाय मला तो संग. जाऊ दे, हिरोईनच्या मम्मीने आपल्याला चांगला सपोर्ट केलेला आहे, आपला मेकअप वगैरे त्यांनीच करून दिलता. जाऊ दे, तसं आम्ही नाही मॉक्कार शूट केलेलं आहे. तुम्हाला जर बघायचं असं नाही कसा शूट केलंय ते काय करा तुम्ही या युट्यूबला जा, आदित्य डेरे सर्च करा आणि हा वाला व्हिडिओ बघून घ्या. आणि लवकर तुम्ही ना आपल्या ब्लॉगला लाईक करा आणि त्या संग ना फॉलो करून टाका. लय वेळा मला सांगायला लावू नका, ते तुमचं काम आहे तुम्ही केलंच पाहिजे माहितीये का. हिरोईन आपल्या गाडीवर बसेल म्हणून एवढा जोश घुसलाय माझ्या अंगात असं वाटायला लागलंय मला.